आर्क ऑफ सर्कल. हा कॉन्सेप्ट येणे इतका महत्वाचा आहे, एकदम क्लिअर करा की प्रत्येक वर्तुळाला 3 प्रकारचे कंस असतात. म्हणजे कंसाचे एकूण किती प्रकार येतं? 3. कंसाचे एकूण 3 प्रकार आहेत. कंसाचे एकूण किती प्रकार येतं? 3 प्रकार. आता नेमकं वर्तुळाचा कंस कशाला म्हणतात हे महत्वाचे प्रकार आहे. किंवा वर्तुळामध्ये आपण काय काढतो? जीवा काढतो. एखादं सर्कल आहे, त्या सर्कल मध्ये आपण काय काढली? क्वाड ड्रॉ केली आणि ती क्वाड त्या सर्कलचे 2 पार्ट्स मध्ये काय करते? डिवायडेशन. म्हणजे एक सर्कल आपण ड्रॉ करतो आणि त्या सर्कल मध्ये जर त्या सर्कलचा सेंटर ओ असेल आणि या ओ ला सोडता मी AB नावाची एक क्वाड ड्रॉ केली. क्वाड म्हणजे काय होतं? वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारी रेषा. या क्वाडनं वर्तुळाचे 2 पार्ट्स केले है ना. एक पार्ट कोणता तयार झाला? AXB. हा दिसतोय का सगळ्यांना? हा एक पार्ट तयार झाला AXB. आणि दुसरा एक पार्ट तयार झाला दॅट इज नोन ॲज AYB. दिसतोय का? वरचा एक पार्ट तयार झाला आणि खालचा एक पार्ट तयार झाला. AYB हा एक पार्ट आहे आणि AXB हा दुसरा पार्ट आहे ना. हा जो वक्राकार भाग दिसतो ना AXB, यालाच वर्तुळाचा काय म्हटलं जातं? कंस असं म्हणतात. त्याला वर्तुळाचा काय म्हणतात? कंस. वर्तुळाची जीवा जेव्हा वर्तुळाचे 2 भागामध्ये विभागणी करते ना, तेव्हा प्रत्येक वक्राकार भागाला त्या वर्तुळाचा काय म्हटलं जातं? कंस असं म्हटलं जातं. म्हणजे कंसाची जर आपण व्याख्याच करायची ठरवली तर वर्तुळाची जीवा वर्तुळाचे 2 भागामध्ये, वर्तुळाचे किती भागामध्ये? 2 भागामध्ये, 2 वक्राकार भागामध्ये है ना. वक्राकार भागामध्ये विभाजन करते. भागामध्ये काय करते? विभाजन करते. आणि जर तिने विभाजन केलं, विभाजन करते त्या प्रत्येक वक्राकार भागाला, त्या प्रत्येक वक्राकार भागाला आपण वर्तुळाचे काय म्हणतो? आपण वर्तुळाचा कंस असं म्हणतात. वर्तुळाचा काय म्हणतात? कंस. बारीक लक्ष ठेवा. तुम्ही एक कॉन्सेप्ट आहे ना मार्क्स साठी करा, माझा काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जर आपण जीवा ड्रॉ केली तर खाली एक पार्ट तयार झाला, वरती एक पार्ट तयार झाला. जो हा वक्राकारचा अर्थ होतो वक्राकार म्हणजे वाकलेला. हा जो वक्राकार पार्ट दिसतोय ना, याला तुम्ही वर्तुळाचा काय म्हटलंय? कंस म्हटले. आणि मग कंस तयार झाला तर त्या कंसाचा पहिला प्रकार तयार होतो, त्याला म्हणतो आपण लघु कंस. कोणता कंस? लघु कंस. या लघु कंसला आपण मायनर आर्क असं म्हणतो. काय म्हणत असतो? मायनर आर्क. आता मायनर आर्क म्हणजे काय? जेव्हा वर्तुळाचे ते 2 भाग तयार झालेत ना, ते दोन्ही भाग वक्राकार कळाले तुम्हाला, त्या दोन्ही भागापैकी एका भागामध्ये वर्तुळाचा सेंटर आला. ऑब्झर्वेशन क्लिअर करा. AYB मध्ये वर्तुळाचा काय आहे? सेंटर आहे. आणि एक भाग असा आला की त्याच्यामध्ये वर्तुळाचा सेंटर नाही. म्हणजे AXB हा जो पार्ट मी आता ड्रॉ करतोय, या पार्ट मध्ये खाली वर्तुळाचा सेंटर नाही. ज्या भागामध्ये वर्तुळाचा केंद्र येत नाही ना, त्या भागाला आपण काय म्हणतो? लघु कंस. म्हणजे वर्तुळामध्ये ज्या वक्राकार भागामध्ये काय येत नाहीये? लवकर सांगा. भागामध्ये वर्तुळाचा केंद्र येत नाही. वर्तुळाचा केंद्र येत नाही. त्या भागाला आपण काय म्हणतो? लघु कंस असं म्हणतो. करेक्ट. त्या भागाला आपण लघु कंस असं म्हणतो. बारीक गोष्टी क्लिअर करतोय आपण. लघु कंस असे म्हणतात. म्हणजे आता लघु कंस ओळखणं सोपं आहे. 2 भाग तयार झाले आणि त्या 2 भागापैकी ज्या भागामध्ये वर्तुळाचा काय नाहीये? सेंटर. तो भाग म्हणजे काय होय? लघु कंस. कर्व पार्ट which do not lies in a center of a circle, that is called the minor arc. मग आता दुसरी एक घटना तयार होते, दुसरा जो भाग तयार होतो त्याला आपण विशाल कंस असं म्हणतो. दुसरा प्रकार कोणता आहे? विशाल कंस. पहिला प्रकार कळला? लघु कंस. त्या विशाल कंसाला इंग्लिश मध्ये मेजर आर्क असं म्हणतात. काय म्हणतात? मेजर आर्क. पण ज्या भागामध्ये वर्तुळाचा काय असतो? केंद्र. ज्याच्यामध्ये केंद्र नाही तो काय झाला? लघु कंस. आणि ज्याच्यामध्ये केंद्र येतो विशाल. विशाल म्हणजे काय रे? मोठा. आणि लघु म्हणजे काय? लहान. जो लहान आहे तो लघु आणि जो मोठा आहे तो विशाल.
म्हणजे ज्या ज्या भागामध्ये वर्तुळाचा काय येईल? हा, लवकर सांगत जा. भागामध्ये वर्तुळाचा काय येईल? वर्तुळाचा केंद्र येईल. त्या भागाला केंद्र येतो. त्या वक्राकार भागाला काय म्हटलं जातं? भागाला विशाल कंस म्हणतात. बारकाईने आपण दोन कंस क्लिअर केले. एक कोणता? लघु कंस आणि दुसरा कोणता? विशाल कंस. आता हे पहा, इथं जर आलं तर मी जर असं लिहिलं की कंस AXB, हा AXB कोण आहे? लघु कंस. काय लघु कंस आहे कळालं? काय कळालं लघु कंस आहे? कारण इथं सेंटर नाही. आणि दुसरा जर मी लिहिला कंस कोणता? AYB, हा कोणता असेल? विशाल कंस. हा कोणता असेल? विशाल कंस. कंसाचे दोन प्रकार आपण क्लिअर केले, एक लघु कंस आणि एक विशाल कंस. एक्झॅक्टली तर आपल्याला कंस कशामुळे मिळाला होता की वर्तुळाची जीवा आपण ड्रॉ केली. मला सांगा वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती? है ना, व्यास. मग जर आपण एखाद्या वर्तुळामध्ये जर डायमीटर ड्रॉ केला, काय केला? डायमीटर म्हणजे O हा वर्तुळाचा सेंटर होता आणि AB नावाचा एक आपण डायमीटर म्हणजे वर्तुळाची जीवा काय केली? ड्रॉ केली. आता केंद्र ना खालच्या भागात जाईल ना वरच्या भागात? पहा ना, हा आणखी एक पार्ट तयार होईल AXB आणि हा पार्ट तयार होईल AYB. AXB मध्ये वर्तुळाचं सेंटर नाहीये आणि AYB मध्ये सुद्धा नाहीये. तर ते कुणावरती आहे? वर्तुळाच्या व्यासावरती आहे, है ना, वर्तुळाच्या व्यासावरती. आणि जर तो वर्तुळाच्या व्यासावरच सेंटर असेल तर समजावून जाईल की आता सुद्धा वर्तुळाचे जे दोन पार्ट झालेत ना ते वक्राकार पार्ट म्हणजे वर्तुळाचा काय आहे? कंस. पहा, आता आपण जर या कंसाचं कंपेअर केलं तर वरच्या भागामध्ये सेंटर नाही आणि खालच्या भागामध्येही सेंटर नाही. म्हणजे वर्तुळाचा तिसरा प्रकार तयार होतो, अर्ध वर्तुळातील कंस. कोणता? अर्ध वर्तुळातील कंस. याला सेमी सर्क्युलर काय म्हणतात? सेमी सर्क्युलर. अर्ध वर्तुळातील कंस तयार कसा होतो त्याची व्याख्या काय आहे? वर्तुळाचा व्यास जेव्हा वर्तुळाचे दोन वक्राकार भागामध्ये विभाजन होतो, वर्तुळाचा व्यास वर्तुळाचे दोन वक्राकार भागात काय करतो? विभाजन करतो. त्या प्रत्येक भागाला म्हणजे वरच्या बी आणि खालच्या बी, प्रत्येक म्हणजे AXB आणि AYB सुद्धा प्रत्येक भागाला अर्ध वर्तुळातील काय म्हणतात? प्रत्येक भागाला अर्ध वर्तुळातील कंस असे म्हणतात. अर्ध वर्तुळातील कंस असे म्हणतात. आता इथं किती कंस तयार झाले? दोन. पहिला कंस कोणता? AXB, है ना, AXB. आणि दुसरा कंस कोणता आहे? AYB. हे दोन्ही कंस मिळून काय आहेत? अर्ध वर्तुळातील कंस. कारण ते कशामुळे तयार झाले? तर वर्तुळाच्या व्यासामुळे. आता तिन्ही कंस कळाले, है ना. ज्या भागामध्ये वर्तुळाचा केंद्र येतो तो विशाल कंस, ज्या भागामध्ये केंद्र येत नाही तो लघु कंस. आणि वर्तुळाचा व्यास जेव्हा वर्तुळाचे दोन भागात विभागणी करतो त्या प्रत्येक अर्धा भाग तयार होतो, बरोबर. त्याला अर्ध वर्तुळातील काय म्हणतात? कंस. कंसाचे प्रकार कळाले, कंस काय हे कळालं, बरोबर आहे. पण त्याच्या प्रॉपर्टी महत्वाची. मग प्रॉपर्टी काय तयार होतात? पहा, पूर्ण जर वर्तुळ संपूर्ण कंप्लीट सर्कल जर आपण काय घेतलं विचारा, कंप्लीट सर्कल पूर्ण म्हणजे ए या पॉइंट पासून जर आपण पुन्हा ए या पॉइंट पर्यंत चालू तर ते वर्तुळाचा परिघ तयार झाले ना, वर्तुळाचा परिघ. हे पूर्ण कंप्लीट जर सर्कल आपण विचारात घेतलं ना बाळांनो, तर या पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असतं. म्हणजे पहिली प्रॉपर्टी लक्षात ठेवा, पूर्ण वर्तुळाचे माप हे 360 अंश असते. किती असते? 360 अंश. म्हणजे ए पासून जर मोजायला सुरुवात केली आणि पुन्हा कुठपर्यंत मोजत आलो? ए पर्यंत. आपण कंप्लीट अँगल पाहिला होता ना, आणि अँगल हुज मेजर इज इक्वल टू द 360 डिग्री. म्हणजे पूर्ण वर्तुळ तयार व्हायला किती माप लागतं? 360. मग मला सांगा की या कंसाकडे या AXB हा लघु कंस आहे ना, बरोबर आहे. आणि या B पासून BYA
पर्यंत तयार झालेला विशाल कंस, हा ए बी पर्यंत तयार झालेला लघुकंस आणि बी पासून ए पर्यंत तयार झालेला विशाल कंस. एक लघुकंस आणि एक विशाल कंस जर मी अटॅच केला या फिगर मध्ये तर एक वर्तुळ तयार झालं का नाही. मग दुसरी एक प्रॉपर्टी तयार झाली. कोणती प्रॉपर्टी तयार झाली. सेकंड सूत्र तयार झालं. पहा, लघु कंसाचे माप, लघु कंसाचे माप, लघु कंसाच्या मापामध्ये जर आपण त्याच वर्तुळाचं विशाल कंसाचं माप काय केलं. विशाल कंसाचे माप, विशाल कंसाचे माप जर दोघांना ऍड केलं तर उत्तर किती येतं. 360. कारण दोघांना जर एकत्र केलं तर एक सर्कल तयार होतं. पूर्ण सर्कल किती मापाचे. 360. म्हणजे ते पाठांतर ठेवण्याची गरज नाही है ना. पाठांतर ठेवायची गरजच राहणार नाही की जर त्याच्या मनामध्ये असेल की मला हे कम्प्लीट करायचे. चला, जर मला फक्त लघु कंसाचं माप काढायचं असेल, लघु कंसाचे माप, आणि तुम्हाला मी ते इक्वेशनचे नियम तर सगळ्यांना चिन्हाचे माहिती आहे की हा प्लस आहे पलीकडे गेल्यावर काय होणार. म्हणजे लघु कंसाचं माप हे 360 मायनस काय असतो. विशाल कंसाचे माप. बरोबर आहे की नाही. चला, मी जर विशाल कंसाचं माप काढत असेल, विशाल कंसाचं माप काढत असेल, विशाल कंसाचे माप, तर आपला लघुकंस हा पॉझिटिव्ह आहे. चेंज झाल्यानंतर काय होणार आहे. म्हणजे विशाल कंसाचं माप हे 360 मायनस लघु कंसाचं काय असतं. ते झालं. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा, जर मग अर्ध वर्तुळच असेल, पूर्ण वर्तुळ किती मापाचं असतं. मग अर्ध वर्तुळ किती मापाचं असेल. सरळ सरळ की नाही. म्हणून शेवटचा गुणधर्म पहा, अर्ध वर्तुळातील कंसाचे माप, अर्ध वर्तुळातील कंसाचे माप, कंसाचे माप हे किती असतं. 180 अंश असते. म्हणजे हे मुद्दे लक्षात ठेवा. पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असतं. त्याच वर्तुळामधला लघुकंस आणि विशाल कंस यांना ऍड केलं तर उत्तर काय येतं. 360. कोणत्याही वर्तुळामध्ये लघुकंसाचं माप हे 360 मायनस काय असतो. विशाल कंस. कोणत्या वर्तुळातील विशाल कंसाचं माप हे 360 मायनस काय असतं. लघुकंसाचं माप. आणि कोणत्याही वर्तुळामध्ये अर्ध वर्तुळाचं जर अर्ध वर्तुळातला कंस आला तर त्याचं माप किती असतं. 180 अंश. इथपर्यंत क्लिअर झालं. नक्कीच 100%. कुणाला काही प्रॉब्लेम नाही. स्टॉप.